वेलकम मित्रांनो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण अंकगणितीय श्रेणी हा धडा बघत होतो. तर आज आपण त्यातला सराव संच 3.2 आहे तो बघणार आहोत. त्यातला प्रश्न दुसरा असा आहे बघा. पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. श्रेणी आहे का ते ठरवा. असेल तर त्या श्रेणीचे विसावे पद काढा. आता ती श्रेणी काय दिली बघा. -12 -5 2 9 16 21 23 आणि 30 ही श्रेणी तुम्हाला दिलेली आहे. तर आता सुरुवातीला त्यांनी काय विचारलंय की पुढील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा आणि असेल तर त्या श्रेणीचे विसावे पद काढा. आता अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते आपण कसं ठरवतो. तर दिलेल्या क्रमिकेमधल्या प्रत्येक पदामध्ये सेम फरक जर आला तर आपण काय म्हणतो ती अंकगणिती श्रेणी आहे. मग आपण पहिल्यांदा त्यातला फरक काढूया. मग फरक काढण्यासाठी बघा A1 A म्हणजे काय असतं आपल्याला पहिलं पद म्हणजे त्याला आपण T1 म्हणतो. ते आहे -12 T2 आहे -5 T3 आहे 2 T4 आहे 9. ठीक आहे, एवढे पद घेतली आपण तरी चालते. आता बघा T2 - T1. T2 काय आहे आपला -5 वजा T1 आहे -12. चिन्ह देताना व्यवस्थित हे करून द्यायचे, कारण हे ज्यामध्ये आपण फरक काढत असतो तेव्हा आपलं इथं वजा चिन्ह ऑलरेडी येणार आणि ही दोन जी पद आहेत त्या पदांना सुद्धा इथं वजा चिन्ह आहे, त्यामुळे इथं डबल चिन्ह लागलेलं आहे. त्यानंतर बघा हे -5 तसेच राहतील. वजा गुणिले वजा अधिक होईल हे 12. आता अधिक वजा अपोजिट चिन्ह आहे त्यामुळे इथं काय त्यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. म्हणजे येणारं उत्तर जे आहे ते काय येईल तर धन येईल. म्हणजे 12 5 गेले 7 राहील. म्हणजे पहिला डिफरन्स किती आला 7. आता दुसरा पण तसाच येतोय का ते बघूया. मग T3 - T2. T3 काय आहे 2 वजा T2 आहे -5 बरोबर 2. आता इथे सुद्धा वजा गुणिले वजा अधिक होईल 5 बरोबर इथे येईल 7. इथे सुद्धा डिफरन्स सेम आहे. त्याच्यानंतर T4 - T3. T4 किती आहे आपला 9 वजा T3 आहे 2. 9 मधून 2 गेले, इथं कंस नाही घातलं तरी चालतं. 9 मधून 2 गेले राहिले 7. इथं जो डिफरन्स असतो आपल्या मधला जे अंतर असतं फरक असतो तो आलाय 7. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आता बघा आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते ठरवायला सांगितले. मग आपण ठरवलं की ही अंकगणिती श्रेणी आहे. का आहे तर ह्यातल्या प्रत्येक पदामधला जो फरक आहे तो किती आला आपला 7 7 7. म्हणजे ही काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. मग आता काय काढायला सांगितलं त्यांनी की त्या श्रेणीचं विसावं पद आपल्याला त्यांनी काढायला सांगितले. मग त्यासाठी एक सूत्र आहे बघा. Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 गुणिले D. हे सूत्र आहे ते आपल्याला काय करायचंय फॉलो करायचं आहे. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती भरायची. मग हा जो n आहे तो आपल्याला किती सांगितलं आहे 20. म्हणजे आपल्याला 20व पद नंबर ऑफ टर्म किती सांगितली आहे 20 ते आपल्याला काढायचे. म्हणून आपण इथं काय केलं 20 दिलं. A किती आपला पहिलं पद 12 फक्त 12 नाही तर ते -12 आहे अधिक n आपला आहे तो म्हणजे 20 म्हणजे आपल्याला 20व पद काढायचं वजा 1 गुणिले D म्हणजे आपल्याला जो डिफरन्स आहे 7 तो. आता हे कॅल्क्युलेट करूयात आपण.
-12 अधिक 20 मधून 1 गेले राहिले 19 गुणिले 7 बरोबर -12 अधिक 19 गुणिले 7. आता इथं अपोजिट चिन्ह आहेत म्हणजे यांची होईल वजाबाकी. 133 मधनं 12 गेले 121 होतील 121 म्हणजे नंबर ऑफ टर्म 20 म्हणजे 20वे जे पद आहे T20 ते किती काढलं आपण 121. ह्या जी क्रमिका तुम्हाला दिलेली आहे इथं जसं पुढे पुढे जात जे 20वे पद येईल या पद्धतीनं ते किती येईल 121 येईल. त्यानंतर बघा आणखी एक आपल्याला अशीच क्रमिका दिली ती सुद्धा अशीच आपल्याला बघायचंय की अंकगणिती श्रेणी आहे का नाही आणि त्याचं आपल्याला 24वे पद त्यांनी काढायला सांगितलंय. आता ती क्रमिका काय आहे बघा 12 16 20 24 ही आपल्याला क्रमिका दिली आणि ती ठरवायची आपल्याला की अंकगणिती श्रेणी आहे का नाही. मग अशा पद्धतीनेच आपण बघणार a बरोबर T1 म्हणजे a म्हणजेच T1 पहिल्या पदाला a सुद्धा म्हटलं जातं आणि T1 सुद्धा म्हटलं जातं. मग तो किती येतोय 12. T2 येईल आपला 16 T3 येईल 20 आणि T4 येईल 24. आता आपण फरक काढूया सगळ्यातले. T2 वजा T1 T2 आहे 16 वजा T1 आहे 12. 16 मधून 12 गेले राहिले 4. आता T3 मायनस T2 T3 आहे 20 आणि T2 आहे 16. 20 मधून 16 गेले राहिले 4. T4 मायनस T3 T4 आहे 24 आणि T3 आहे 20 बरोबर 4. इथं D आपला किती आलाय 4 आलाय म्हणजेच ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला पद कितवं सांगितले त्यांनी 24वे पद काढायला सांगितलंय. इथं आपण लिहूया 24वे. ठीक आहे. मग सेम मगाशी जो आपण फॉर्म्युला यूज केलेला होता तोच आपल्याला यूज करायचा. Tn बरोबर a अधिक n मायनस 1 इंटू d. आता t यांच्या जागी काय येईल आता इथं 24 येईल कारण आपल्याला कितवं पद काढायचंय 24वे काढायचंय. मग a च्या जागी याची किंमत किती आहे 12 अधिक n किती आहे 24 वजा 1 गुणिले d आपला किती निघला 4. 12 अधिक 24 वजा 1 23 गुणिले 4 23 गुणिले 4 12 अधिक 92 4 104 म्हणजे आपलं T24 येईल 104 म्हणजे आपल्या ह्या अंकगणिती श्रेणीचं 24वे पद किती आलं 104 आलं. आता आणखी एक एक्झाम्पल आहे ते बघा. अजून एक आपल्याला श्रेणी दिलेली आहे म्हणजे एक क्रमिका दिलेली आहे आणि तिचं आपल्याला 19वे पद काढायला सांगितले. मग आता सेम मगाच्या पद्धतीनेच करूया. पहिल्यांदा आपण ठरवूया ही क्रमिका श्रेणी आहे की नाही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ठरवूया. a बरोबर T1 बरोबर 7 T2 बरोबर 13 T4 बरोबर 19 आणि T4 बरोबर 25 T3 येणार 19. आता आपण फरक काढूया. T2 मायनस T1 बरोबर 13 वजा 7 इथे राहतील 5. त्याच्यानंतर T3 मायनस T2 T3 आहे 19 आणि T2 आहे 13 इथे राहतील 13 मधून 7 गेले राहतील 6 19 मधून 13 गेले इथे सुद्धा राहतील 6
T4 वजा T3, T4 आहे आपला 25 वजा T3 आहे 19, इथं पण राहतील 6. आपला D किती आला 6, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. ठीक आहे. आता आपल्याला किती पद सांगितले त्यांनी 19वा पद सांगितले. मग फॉर्म्युला बघा, Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणिले D. T 19 येईल इथं, A किती आपला 7 अधिक n आहे 19 वजा 1 गुणिले D किती येईल 6. आता इथे 7 अधिक 19 मधून 1 गेले राहिले 18 गुणिले 6. इथं 7 अधिक 18 सक 108, 108 अधिक 7 115, म्हणजे आपलं T19 येईल